राज्याचा अर्थसंकल्प आज सादर झाला, मात्र या अर्थसंकल्पात कृषी उद्योगाला फारसं काही मिळालं नसल्याची नाराजी शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहेत। आपल्याबरोबर नाशिकचे कांदा उत्पादक शेतकरी आहेत। काय मिळालं आजच्या अर्थसंकल्पात? प्रचंड निराशाजनक अर्थसंकल्प। काय मिळालं नाही शेतकऱ्यांना। काय यासाठी आम्ही म्हणतोय निराशाजनक आहे की केंद्रात राज्यात एनडीएचं सरकार आहे, इथं महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आहे, स्पष्ट बहुमतातलं सरकार आहे। डबल इंजिनचं सरकार असलं तर आम्ही राज्यातल्या नागरिकांचं शेतकऱ्यांचं खूप आम्ही भलं करू, चांगलं त्यांच्यासाठी काम करू असं आश्वासन दिलं। प्रत्यक्षात निवडणुकीपूर्वी आश्वासन दिलं होतं आम्ही शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करू। आजच्या अर्थसंकल्पात कर्जमाफीबद्दल काही झालं नाही। त्याचबरोबर कांद्याची यापुढील निर्यात बंदीच होऊ देणार नाही असं मोठं आश्वासन दिलं, पण त्याच्यातलं एक छोटंसं काम आहे निर्यातीवरचा 20% शुल्क। अवघा छोटा प्रश्न राज्य सरकारला केंद्राकडून सोडून घेण्यात अपेक्षित आहे। आज जर बघाल तर कांद्याचे जे बाजारभाव आहे, आम्हाला उत्पादन खर्च येतो 2,500 ते 3,000 रुपये प्रति क्विंटल। आज आमचा शेतकऱ्यांचा कांदा 1,000-1,200 रुपये प्रति क्विंटलने विकला जातोय। आज लासलगावमध्ये इथं राज्याचा अर्थसंकल्प एकीकडे सादर होतोय आणि दुसरीकडे आम्ही राज्यातले शेतकरी आहे, आम्ही लासलगावचं कांदा उत्पादक संघटना असेल, विविध संघटना असेल, शेतकऱ्यांनी आम्ही लिलाव बंद पाडले, आंदोलन केलं आणि सरकारला अजूनही जाग येत नाही। आज जर बघाल तुम्ही शेतकरी प्रचंड निराशात आहे आणि या अर्थसंकल्पापासून शेतकऱ्यांना कुठलाही दिलासा मिळाला नाही। छोट्या छोट्या घोषणा आहे त्या मात्र झालेल्या आहे, पण त्याच्यातून शेतकऱ्यांचं निश्चितच भलं होणार नाही। या अर्थसंकल्पामध्ये संपूर्ण कर्जमाफी आणि कांद्याचं निर्यात शुल्क हटवण्यासाठी केंद्राकडून निर्णय घेण्याचं काम आज होणं निश्चित गरजेचं होतं, परंतु ते झालं नाही। आम्ही या अर्थसंकल्पाचा आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा जो काय आहे जो आमचा विश्वासघात केलेला आहे शेतकऱ्यांचा, याचा राज्य सरकारचा आम्ही महायुती सरकारचा निषेध करत आहोत। तुम्हाला काय अपेक्षा होती आणि तुमच्या पत्रात काय मिळालं? आम्हाला काय अपेक्षा होती की चांगलं होईल बाबा, चांगलं सरकारने युती सरकार आलेले आहे, आपल्याला निदान मार्केट कमिटी मार्केट चांगलं भेटेल, कांद्याला मार्केट राहील, व्यवस्थित राहील, खताचे भाव कमी होतील असं एक आम्हाला आश्वासन होतं। आणि त्याच्यामध्ये असं जर चाललं असेल तर कसं चालणार आहे? शेती कशी करायची आहे? अहो गाढवासारखे राबराब कष्ट करायचे नाही। मी जर आमच्या पदार्थ काही नसेल तर उपयोगच नाही केलेलं बरी ना। मग नदीजोड प्रकल्प, सौर ऊर्जा हे शेतकऱ्याला भविष्यामध्ये फायदा देणारे प्रकल्प आहेत, त्याची घोषणा झालेली आहे। तुमची नाराजी का बरं? नाही, शेतकऱ्यांसाठी कुठले म्हणजे नारायचंच आहे ना, ते जेव्हा होतील त्यांचं तवतवळे सत्तेतून जातील। रेल्वेचा प्रकल्प नाशिक पुन्हा रेल्वेचा प्रकल्प गेली 20 वर्ष आम्ही बघतोय, तो प्रकल्प अजूनही चालू होईना। तेव्हा ह्या योजना कधी पाणी पडणार आहे, कधी शेतकऱ्याला मिळणार, कधी शेतकऱ्याची सुधारणा होणार आहे? आज जे रेडी पडलेले, आज माझ्या गावच्या जवळ 15 ते 20 संस्था आहे, आपल्या संस्था आहे, पाणी वाटप संस्था। आज त्या लोकांना शेतीमालाला किंमत न मिळाल्यामुळे ते पाणीपट्टी भरू शकले नाही, लाईट बिल भरू शकले नाही, त्याच्यामुळे त्या आज संस्था बंद पडलेले आहे। तुम्ही सराविक साखर कारखान्याला 1100 कोटी रुपये देता, ते बी तुमच्या मंत्रिमंडळाच्याच लोकांना दिलेले आमच्या माहितीप्रमाणे। मग तुम्ही आमच्या प्रत्येक गावामध्ये किंवा तालुक्यामध्ये किती संस्था आहे याचा हिशोब करून त्यांना तुम्ही कर्ज का नाही दिलं? मग ते तुमचं परतफेड केलं असतं, बिनव्याजी केलं असतं तर व्याज असं केलं असतं। निवडणुकीनंतर कर्जासाठी बँकांकडनं काही तुम्हाला फोन येत आहे का? तगादा लावला जातोय का? आम्ही घेतलेल्या कर्जाच्या वसुलीसाठी तगाद्या चालू आहे त्यांनी सारखी। आमच्याकडे तर नोटिसा चालू आहे, तुमचं राहिलेलं कर्ज भरा, नाही तर तुमच्या जप्ती करू, तुमच्या शेतीवरील लावू करू, अशा धमक्या दिल्या जातात। या जिल्हा बँक, नाशिक जिल्हा बँक आमची एवढी मोठी बँक आहे, त्यांचे आज कर्ज वाटप केले, आम्ही भरले। आम्ही निफाड कारखान्याचा सभासद आहे, आमचे निफाड कारखाना 110 कोटीचं क्षेत्र आपलं याला विकले गेलं। त्याच्यातले 4 पैसे त्या कर्मचाऱ्याला सुद्धा दिले नाही, सर्व पैसे त्यांनी वाटप करून घेतलं। 110 एकर जमीन गेली तिला ड्रायव्हरच। आपण बघतोय आजच्या अर्थसंकल्पामधनं शेतकऱ्यांना खूप मोठ्या अपेक्षा होत्या। कर्ज हे माफ करावं अशी मागणी सातत्याने होत होती आणि सरकारने निवडणुकीच्या काळामध्ये तशी घोषणा देखील केलेली होती, आश्वासन दिलेलं होतं, मात्र ते पाळलेलं नाही। एक माफक अपेक्षा होती, निर्यात मूल्य हे कमी करावं, मात्र ते देखील झालेलं नाही। त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी, नाशिक जिल्ह्याचा शेतकरी हा सरकारच्या अर्थसंकल्पावर आपली नाराजी व्यक्त करत आहे। कॅमेरामॅन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।